महाराष्ट्र नगरपालिकेची निवडणूक 2026 गठबंधन वर्सेस विकास, खरा खेळ कुणाचा? नमस्कार मित्रांनो, विजन 360 मध्ये मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात 2026च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पारंपरिक मोठ्या पक्षापेक्षा स्थानिक गठबंधनाला जास्त ताकदीने पुढे येत आहेत आणि काही ठिकाणी उमेदवार सरळ बिनविरोध जिंकलेत असा गंभीर आरोप होतोय. हा खऱ्या विकासाचा मॅडेट आहे का की फक्त राजकीय गणिताचा खेळ? चला आज आपण हे सगळं शांतपणे आणि क्लिअर ॲनालिसिस समजून घेऊ. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील अपडेटसाठी नवीन माहितीसाठी नोटिफिकेशन बेल जो आहे त्याला क्लिक करायला विसरू नका. सर्वात आधी एक महत्त्वाचा प्रश्न, 2026ची नगरपालिका निवडणूक एवढी महत्त्वाची का आहे? कारण इथे संसद किंवा विधानसभेसारख्या मोठ्या धोरणाबरोबरच तुमच्या रोजच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे निर्णय घेतले जातात. रस्त्यावरील खड्डे, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, मालमत्ता कर, स्थानिक नोकऱ्या, आरोग्य सुविधा आणि शिक्षण व्यवस्था या सगळ्यांचं नियंत्रण मोठ्या प्रमाणावर नगरपालिकेकडे असते. त्यामुळे ही निवडणूक फक्त पक्षांची नाही तर तुमच्या गल्लीतल्या विकासाची निवडणूक आहे. यावेळी महाराष्ट्रात राजकीय पातळीवर एक वेगळंच गणित तयार होत आहे. एका बाजूला भाजप, शिंदे गट, इतर मित्र पक्ष अशा महायुतीसारखी समीकरण आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक नेते, प्रादेशिक संघटना आणि समाज घटक एकत्र येऊन स्वतंत्र गठबंधन तयार करतायत. काही ठिकाणी परंपरागत विरोधकही एकत्र येऊन सत्ताधारी गटांविरुद्ध एकच पॅनल उभं करतायत. ज्यामुळे जुन्या पक्षाचं वर्चस्व खरोखरच कमी होतंय का की फक्त मत तुकडे तुकडे करून नवीन पॉवर सेंटर तयार होत आहे, हा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्यात सर्वात वादग्रस्त मुद्दा म्हणजे बिनविरोध म्हणजेच अनक्लोज्ड विजयी जागा. महाराष्ट्रातील काही नगरपालिकांमध्ये सत्ताधारी गटाकडे मोठ्या प्रमाणावर अशा बिनविरोध सीट्स गेल्याचा आरोप पुढे आला आहे, ज्यावरून विरोधी पक्षांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आणि लोकशाहीची थट्टा झाल्याचा आरोप केला आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की उमेदवार दबाव आणून, काही ठिकाणी धमक्या देऊन किंवा पडद्यामागे डील करून हे उमेदवार माघार घ्यायला भाग पाडले गेले. त्यामुळे मतदारांच्या हक्कावर सरळ गदा आली. सत्ताधारी गट मात्र वेगळं चित्र दाखवतो. त्याचं म्हणणं असं की जनतेनं आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवलाय, विरोधकाकडे ना मुद्दा ना ताकद, त्यामुळे त्यांनी आधीच शरणागती पत्करून उमेदवार न उभं करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बिनविरोध विजयी सीट्स म्हणजेच लोकांचा आत्मविश्वास मॅन्डेट आहे असा त्यांचा दावा आहे. पण इथे खरा आणि सर्वात कडक प्रश्न असा उभा राहतो, मतदाराला पर्यायच दिला नाही तर तो विश्वास कसा मोजणार? पर्याय नसलेलं मतदान आणि खऱ्या लोकशाहीचं निवड या दोघात फरक ठेवणं गरजेचं नाही का? आपल्याला सामान्य मतदारासाठी पक्षापेक्षा अजेंडा आणि काम महत्वाचं आहे. तुमच्या शहरात आज तुम्हाला कोणत्या गोष्टी त्रास जास्त देतात? पाणी पुरवठ्याचा प्रश्न, रोजचे खड्डे आणि अपघात, वाढलेले मालमत्ता कर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर होणारे आजार, ट्रॅफिकची भयानक कोंडी, स्लम रिहॅबिलायझेशन अडथळा, सरकारी हॉस्पिटलची अवस्था आणि मुलांच्या शिक्षणाची सुविधा हे थेट नगरपालिकेच्या निर्णयाशी जोडलेले आहेत. त्यामुळे कोणताही पक्ष असो, पण त्याचा मॅनिफेस्टो वाचताना या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका आणि टाइमलाईन दिली का हे तपासणं ही तरुण मतदाराची पहिली जबाबदारी आहे. दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे निवडणूक प्रक्रियेवर विश्वास. मागील काही वर्षात महाराष्ट्रातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. आरक्षण आणि सीमांकन यावरून राज्य आणि न्यायालयात वाद सुरू राहिले. आता 2026 मध्ये अखेर निवडणुका होत आहेत. पण या निवडणुकांमध्ये जर पुन्हा गठबंधनाची बंद दाराआडच्या डील्स, बिनविरोध विजयी जागावरचे आरोप आणि उमेदवारावर होणारे दबाव यांचे आरोप पुढे येत राहिले तर लोकशाहीचा विश्वास अधिकच ढाळण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर तुमचा आवाज आणि तुमचे वोट दोन्ही महत्वाचे आहेत. सोशल मीडियावर पोस्ट, स्टेटस, रील्स, शॉर्ट्स टाकून राग व्यक्त करून सोपं करू शकता, पण खरा बदला मतदान केंद्रावर जाऊन बटन दाबला की सुरू होतो. तुम्ही मतदान केलं तर पुढच्या 5 वर्षासाठी तुमच्या गल्लीतला रस्ता, तुमच्या परिसरातली शाळा, रुग्णालय, पाणी आणि कचरा व्यवस्थापन इतकंच नव्हे तर स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या नोकऱ्या याचं चित्र बदलू शकतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकीत चाललेले हे गठबंधन राजकारण, बिनविरोध विजयी सीटचा मुद्दा आणि विकासाच्या नावाखाली होणारा राजकीय गेम तुम्हाला आता थोडं तरी क्लिअर झाला असेल. आता बॉल तुमच्या कोर्टात आहे. तुमच्या शहरात काय चाललंय कमेंटमध्ये तुमच्या नगरपालिकेचं किंवा महानगरपालिकेचं नाव लिहा आणि एक शब्दात सांगा, गठबंधन की विकास. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि असेच महाराष्ट्र भारतमध्ये पॉलिटिकल अनालिसिस आणि अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.